साधारण 15% लोकांना किडनी स्टोनचा त्रास होत असतो आणि या 15% लोकांपैकी 30% लोकांना किडनी स्टोन हा असिम्प्टॅमेटिक असतो. अर्थात किडनी स्टोनमुळे त्यांना कोणताही त्रास नसतो, कोणतीही लक्षणं जाणवत नाही. अशा रुग्णांमध्ये ॲक्सिडेंटल फाइंडिंग सापडतं. तर युजली वयवर्ष 20 पासून ते वयवर्ष 40 या वयोगटामधील जे व्यक्ती असतात त्यांना किडनी स्टोनचा त्रास युजली सापडतो आणि त्यातल्या त्यात हा आजार पुरुषांमध्ये जास्त प्राधान्याने पाहायला मिळतो. तर प्रॅक्टिसमध्ये किडनी स्टोन का तयार होतो विचारणा केली जाते, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर लक्षात ठेवा, जर पाणी कमी पिलं गेलं तर हे एक महत्वाचं कारण असतं. जे अति व्यायाम करतात किंवा ज्यांना अति कष्टाची कामं करावी लागतात अशा लोकांना जास्त प्रमाणात घाम येत असतो आणि त्याच्यामुळे अशा लोकांची लघवी गढूळ होते आणि गढूळ मूत्र प्रवृत्ती किंवा गढूळ असलेली ही लघवी मूत्रमार्गांमध्ये मूतखडे तयार करत. त्याच्यामुळे जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर कृपया तहानेकडे दुर्लक्ष न करणं शहाणपणाचं असतं. अति प्रमाणात जर खारट पदार्थ खाल्ले गेले, मग लोणची आहेत, चटण्या आहेत, कोशिंबिरी आहेत, खारवलेल्या मिरच्या आहेत, इव्हन खारवलेले मासे खातात काही लोक आठवड्यातून 2-3 वेळा. तर अशा वेळेला मूत्रपिंडातून कॅल्शियमचं प्रमाण हे वाढलं जातं आणि त्याचा परिणाम स्वरूप कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन्स तयार होत असतात. शिवाय जास्त प्रमाणात जर मीठ घेतलं गेलं तर ते मीठ काय करतं, पेशींमध्ये पाण्याचा अंश पकडून ठेवतं. त्याचा परिणाम स्वरूप जी मूत्र असते, जी लघवी असते ती कॉन्सन्ट्रेटेड होते आणि अशा कॉन्सन्ट्रेटेड युरिनमध्ये क्रिस्टल्स लगेच तयार होतात, बारीक राळ लगेच तयार होतो. त्याच्यामुळे वारंवार मूतखडे होत असतात अशा लोकांना. खाण्यातील पदार्थांमध्ये जर सोडियम अधिक असेल तर ऑक्झाईडचे ॲब्सॉर्प्शन वाढतं आणि त्याचा परिणाम स्वरूप ऑक्झॅलेटचे स्टोन्स तयार होतात. त्याच्यामुळे जे पॅक्ड चिप्स असतात किंवा फरसाण आहे, भडंग आहे किंवा इवन इन्स्टंट नूडल्स किंवा डिफरंट काइंड ऑफ सॉसेस, इवन बेकरी आयटम्स जर तुम्ही जास्त प्रमाणात कंझ्युम करत असाल ना तर तुम्हाला ऑक्झॅलेटचे स्टोन्स जास्त सापडतात तुमच्या शरीरात. पालक आहे, भेंडी आहे, रताळे आहेत किंवा बीट आहे, अशा पदार्थांमध्ये ऑक्झॅलेट जास्त असतात. इवन नट्स, वेगवेगळ्या प्रकारचे बदाम, काजू अशा नट्समध्ये ऑक्झॅलेट जास्त असतात. त्याच्यामुळे जर ते जास्त प्रमाणात खात असाल ना तर थोडीशी काळजी घ्यावी लागते, नाही तर मग ऑक्झॅलेटचे स्टोन्स होतात. जर तुम्ही मांसाहारी असाल किंवा चिकन, मटन, मासे अशा पदार्थांचं जर तुमच्या भोजनामध्ये प्रमाण जास्त असेल तर अशा वेळेला युरिक ॲसिड वाढतं आणि हाय प्रोटीन डाएटमुळं सायट्रेट्स कमी होतात आणि त्याचा परिणाम स्वरूप रिनल स्टोन्स तयार होत असतात. गोड पदार्थ खायची बऱ्याच जणांना सवय असते, मिष्टान्न आपण ज्याला म्हणतो. त्याच्यामुळे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन्स अशा रुग्णांना जास्त पाहायला मिळतात. त्याच्यामुळे समजा जर जेवणासोबत किंवा जेवणानंतर वेगवेगळी मिष्टान्न खायची तुम्हाला सवय असेल, मग त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी असतात किंवा श्रीखंड असते, बासुंदी असते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी बनवल्या जातात दुधापासून, तर असले पदार्थ कटाक्षाने टाळावे. असले पदार्थ तुमच्या रोजच्या जेवणात असतील तेव्हा नक्कीच तुम्हाला कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन्स जास्त. तुम्ही लठ्ठ असाल तर लठ्ठपणा हे कारण आहे मूतखड्यासाठी. पचनाचे विविध आजार हे सुद्धा कारणं असतात मूतखड्यांसाठी. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास असतो असे लोक अँटासिड्स कंझ्युम करतात एक्सेसिव्ह मात्रेत आणि अँटासिड्सचा परिणाम होतो. मूतखडा हे त्याचं एक दुष्परिणाम स्वरूप व्याधी आहे. ज्यांना अजीर्ण होत असतं, वारंवार अजीर्ण ज्यांना होत असतं, त्यांच्या इंटेस्टाइनमधला फ्लोरा डिस्टर्ब राहतो आणि त्याच्यामुळे त्यांना मूतखडे होत असतात. ज्यांना मलावस्तंभाच्या तक्रारी असतात किंवा ज्यांना मूळव्याध असतात, तर हे मलावस्तंभ किंवा मूळव्याध हे दोन्ही आजार मूतखड्यासाठी पूरक असतात. त्याच्यामुळे मूतखड्यासाठी औषध घेत असताना तुम्हाला कोणत्या कारणामुळे मूतखडे होत आहेत याचा विचार करून जर औषधं घेतली ना तर तुम्ही नक्कीच पूर्णपणे बरे होतात.